चल ग. बाईसाहेब, ओ बाईसाहेब. काय आहे? बाईसाहेब, टॅक्सीचं भाडं फक्त 50 रुपये झालंय. 50 तुझे आणि ठेवून घे. आज आम्ही खूप खुश आहोत. गुड मॉर्निंग. बाय. गुड मॉर्निंग मिस्टर आनंद. गुड नाईट. ओ आय एम सो सॉरी. कॅरी ऑन कॅरी ऑन. व्हेरी गुड मॉर्निंग. या चला. ही धर, ही गोळी घे. पण अगं ताई, मला झोप येते आहे ना. हे बघ, ही गोळी घे आणि झोप. तू पण ना. घे. गुड नाईट. गुड नाईट. आनंद, 1, 2, 3 and start. हॅलो. तुझा खादिम राजा बोलतोय जानेमन. बोल. कशी आहेस माझी फुलझडी? तुला त्याच्याशी काय? तुझ्या धंद्यावर तर काही परिणाम होत नाही ना. कामाचे बोल. आणि हो, विसरू नकोस, आज मंगळवार आहे. त्या थेड्याकडे. नो कॉमेंट्स, नो कॉमेंट्स. ओके ओके. ए वेडाबाई, चल उठ. उठ उठ. काय ग ताई, जरा सुद्धा झोपू देत नाहीस मला. युअर कस्टमर इज रेडी. काय? लवकर तयार हो, थोड्याच वेळात गाडी येणार आहे. काय ग ताई? ठीक आहे बाबा, होते. पण ताई, मला एक सांग, आज कुठला ड्रेस घालू? कुठलाही घाल, उघडं तर व्हायचंय. ताई, तू पण ना. आणि हो, काम झाल्यावर कॉफी शॉप मध्ये मी तिथे तुझी वाट बघते. बरं बाबा, नक्की येईल. हे बघ नताशा, माझा मित्र महेशचं उद्या लग्न आहे आणि आजपर्यंत तो कुठल्याही मुलीजवळ गेलेला नाही. त्याला मुलींची खूप भीती वाटते. मी आता त्याला घेऊन येतो, तोपर्यंत तू बसून राहा. ओके, थँक्यू. नको, चल रे. मला नाही जमणार. नाही, अरे चल रे. मी नाही येणार. मी आहे मी ना, नाही चल, येणार. चल. मी नाही येणार. अरे, तू घाबरू नको रे. नाही, दिनेश, नाही. चल, पकड 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 तिला रे, पकड. हे काय करताय तुम्ही हा. दिनेश बाबू? तुम्ही याला सोडून जा, मी याला बरोबर शिकवेन. ठीक आहे, बघून घे. हा? दिनेश, काय करणार तू? आला रे, मी आला, येतोय. दरवाजा उघडा, उघडा दरवाजा. आता
मी मेलो. अरे बाप रे, अरे चल जल्दी उठ, अरे जल्दी अरे, उठ. काय झालं? लपडा झाला, माझी धर्मपत्नी आली. धर्मपत्नी वा. अरे तू हसते, मी रडते. अरे हे घे, जल्दी भाग. जा बाथरूम मध्ये जा रे, अरे? जल्दी जा. हे भगवान, कर माझे कल्याण. माझ्या बायकोच्या हातून सोडू माझी मान, नाहीतर होईल रे मी बदनाम. हॅलो. दरवाजा उघडा लवकर. कोण आहे आतमध्ये? कोणाशी बोलताय तुम्ही? बाजूला तुम्ही. हे देवा, कुठे आहे ती? अरे तू कुठे ती? कशाला बोंबलते? बोंबलते कशाला? बोंबलू ना तर काय करू? काय झालं? काय झालं? काय कुठे आहे ती? काय नाव तिचं? सानिया कुठे आहे ती? हा, सोनिया. सोनिया कुठे गेली ती? हा, सांगतो. बस. अगोदर सांगा कुठे गेली ती? अगं, कुठे गेली ती ती? माझी दूरची बेन. दूरची बेन? हाँ, तिचे नाव गंगा बेन. गंगा? हाँ, बैठ जा. मैं तुझे मिला देता हूँ. मी आत्ता बोलवतो तिला. हाँ? गंगा बेन, अरे तुझी भाभी आली तुला भेटायला. ये. ई, नमस्कार वहिनी. मी तुम्हाला भेटायला येणारच होते. बरं झालं तुम्ही तिथे आलात. बघितलास किती सुसंस्कृत आहे मेरी बेन. सुसंस्कृत? हाँ, दूर की बेन है. हो. ये ले गंगा, होटल का किराया तो मैं दे दिया. हाँ? हे तुला खर्चा पाणी. हरिद्वारला पोहोचलीस की चिठ्ठी लिहायची. हो. विसरायचा नाही. हाँ? हो. चला. ती माझी बेनचे, दूरची बेन, गंगा बेन. गंगा बेन. चला. बेनचे मेरी बेनचे. अगोदर चला. बेन, हाँ. गंगा बेन. चला. दिवसा दादाजी, रात्री नवरोजी. गुड नाईट ताई. आनंद, 1, 2, 3 स्टार्ट. अरे आनंद, 1, 2, 3 स्टार्ट. काय झालं असेल ग ताई? याआधी असं कधीच घडलं नाही की मी 1, 2, 3 म्हणाली आणि त्याचा रियाज सुरू झाला नाही. कदाचित असंही असेल की त्याची तब्येत ठीक नसेल. हो, तसंही होऊ शकतं. चल जाऊन पाहूया. हो चल. अरे आनंद, काय झालं आनंद? आनंद तू बोलत का नाहीयेस? आता बोलण्यासारखं राहिलंयच काय? म्हणजे आता जगण्यात काहीच अर्थ नाही. पण झालं तरी काय? तेच जे व्हायला नको होतं. अरे काय झालं आनंद? संपलंय, सगळं संपलंय. काय संपलंय? फिरसून निघून गेली. आत्महत्या केली तिनं. पण कोणी आत्महत्या केली आनंद? तिनं मला जगण्यासाठी प्रोत्साहित केलं. मला इथं मुंबईला घेऊन आली. तिची इच्छा होती मी खूप मोठा संगीतकार होऊन तिच्या वडिलांकडे तिचा हात मागावा. पैसे नाहीत ना माझ्याकडे. तिचा बाप दुसरीकडे त्याचं लग्न ठरवत होता. नाही सर्व करू शकली ती. आता मी कोणासाठी जगायचं? मला ना पैसा हवाय ना प्रसिद्धी. माझी प्रेरणाच निघून गेली. माझं संगीत निघून गेलं. मी कोणासाठी संगीत बनवू? कोणासाठी? स्वतःला सावर आनंद, स्वतःला सावर. अरे ती फक्त तिचे शरीर सोडून गेलीये, तिचा आत्मा नाही. आणि तिच्या आत्म्याला तेव्हा शांती मिळेल जेव्हा तू मोठा संगीतकार होशील. तिचं स्वप्नही हेच होतं ना? हो. मग खेळ त्या स्वरांना आणि भर त्याच्यामध्ये संगीत. नाही, आता माझ्याकडून होणार नाही. होय आनंद. अरे तुझ्या संगीतात एक जादू आहे. तू जेव्हा स्वरांना छेडतोस ना तेव्हा माझ्यात काहीतरी होतं. प्लीज आनंद. हो आनंद. आणि तिचं स्वप्न देखील हेच होतं. तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी तरी तुला जगावंच लागेल आनंद. प्लीज आनंद, प्लीज. आनंद,
काय भाग्यवान आहे हा? हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, फुलझडी राजा बोलतोय. हाय माझी राणी, पाजीन मी तुला पाणी आणि गाईन तुझ्या संग गाणी. सोनिया, तुझ्यासाठी एक गिरायक आहे. माझा मूड नाही आज. ए, तुझ्या मूडचा कोण विचार करतोय? अरे धंद्याचा विचार कर, धंद्याचा. आपल्या धंद्यामध्ये फक्त कस्टमरचा मूड सांभाळावा लागतो. काय झालं ग? ताई, मी एक भयंकर स्वप्न पाहिलं. कोणी खूप गोळ्या खाऊन आत्महत्या करत होतं. अगं ते स्वप्न होतं. चल तयार हो लवकर. ताई नको ग, आज माझा मूड नाहीये. मीही त्याला तेच सांगितलं, पण तो नाराज झाला. अरे ताई, आम्ही कुणाला नाराजही करू शकत नाही. आम्ही तर बस खुशी विकतो, होय ना? हा, तुम्ही काळजी करू नका, तुमचं काम होऊन जाईल. हा. प्रताप साहेब बोला, काय म्हणताय? नमस्कार. बोला. माझ्याकडे काय फटाकडी पोरगी पाठवली. माझी दिल्लीची पार्टी एकदम खुश झाली. माझं टेंडर पास झालं. शेठजी, तुम्ही असाच पैसा खर्च करत राहा, तुमचं टेंडरच काय लायसन्स सुद्धा पास होऊन जाईल. अहो, कमालची पोरगी आहे. कुठलंही काम सांगा, जरा बी पाठीमागे नाही हटत. राजा, हा, मी तिला भेटून थँक्स म्हणू शकतो? हो हो, का नाही, पण त्यासाठी सुद्धा पैसे लागतील. ठीक आहे राजा, कमीत कमी तिचा फोन नंबर तर देशील? अरे सेठजी, का माझ्या पोटावर लात मारता? हा? तुम्हाला जेव्हा थँक्स म्हणायचं असेल तेव्हा मला बोलवा, मी हाजीर होईन आणि तिला बोलवून घेईन. ठीक आहे. माझ्यातर्फे ही गिफ्ट तिला द्या. अरे वा वा, क्या बात है. दिवाना असावा तर असा. देईन देईन, जरूर देईन सेठजी, जरूर देईन. बर, मी निघतो आता. हं? ओके, येत राहा, येत राहा. हॅलो, राजा एंटरप्राइजेस. राजा, मन्नो बोलतोय. मन्नूजी. बोला बोला, काय म्हणताय? राजा, हा, यार मला एक कॉलेजची पोरगी हा. पाहिजे होती. कॉलेज गर्ल. हो. मन्नूजी, तुमच्याकरता कॉलेज गर्ल काय स्कूल गर्ल पण आणून देतो. कुठे? हॉटेल. हॉटेलवर पाठवतो ना. नक्की ना? हम्म. हो, आणि जरा चांगली पाठव. चल, thanks. अरे थँक्सची काय गरज आहे? हा, मन्नूजी, तुम्ही पैसे फेकत राहा आणि मी तुम्हाला तमाशा दाखवत राहतो. राजा, बोलबच्चन नको यार, मला उशीर होतो. ओके ओके. मूर्ख, पोरीला दे म्हणतोय, पोरीला दुसरं नाही देणार काही. मी आत येऊ का सर? या या, ही का वेळ झाली यायची? सॉरी सर, आज मला उशीर झाला. उशीर झाला? हं. हे तर तुझं रोजच आहे. आज कुठे गेली होतीस? सर, मी माझी मैत्रीण अन्नूकडे अभ्यासाला गेले होते. हं. अनुकडे अभ्यासाला गेली होतीस? अनुकडे गेलीस की कुठल्या अनिल बरोबर प्रेमाचे चाळे करायला गेलीस? गॉड प्रॉमिस सर, मी अभ्यासालाच गेले होते. हो हो, दाखव ग ती कोणती पुस्तकं आहेत ती. हा हा, लव लव लव, सेक्स, फॅशन. ही का कॉलेजची पुस्तकं आहेत? ही तर मी तुमच्यासाठी आणली होती सर.
गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग वेलकम. अले हे तुम्ही काय करते बाई? कपडे उतरवते. अले तुझे कपडे तर मी उतरवणार आहे माझ्या हातानं. करून घ्या तुमचा शौक पूर्ण. हे बघ माझे शौक लय वेगळे आहेत. कुठले? मी तुझ्यावर लेप करणार बलात्कार. यासाठी तुम्हाला 5 वर्ष पहिलं यायला पाहिजे होतं. अले नाही खलोखलीच्या नाही झूटमुटच्या. जशा हिंदी चित्रपटात होतात तशा. एक खलनायक होता एक नायिका. कळलं. म्हणजे तुम्ही गावचे पाटील हा आणि मी गावातली भोळी भाळी मुलगी. बरोबर. मग करूया सुरू. कलूया सुरू. अरे पकडा मला. हॅलो हॅलो. अरे. अरे रे जोरात धावते. हॅलो हॅलो. अरे, पकडू शकत अरे नाही. बाबा. अरे. अरे बाबा मी अहो, दमलो. आता कसं वाटतंय? बरं वाटतंय का तुला? चला बरं झालं. 4 दिवसाची सुट्टी तरी मिळाली. कसली ग? संध्याकाळी पुन्हा राजाचा फोन येईल. खरंच यार हे काम आता खूप त्रासदायक झालंय. तसंच आहे की तुझा बँक बॅलन्स वाढलाय ना म्हणून तू हे काम सोडणार आहे. नाही ग. आपण कुठेतरी पळून जाऊया का? तोही दिवस येईल. अगं पण तुला घाई कसली आहे? ताई शीट खूप छान आहे. हॅलो. हा छोटू बोल. काय? ठीक आहे. काय झालं ग ताई? छोटूचा फोन होता. पोलिसांनी राजाला पकडले. काय? बरं झालं. ताई आनंद तर दिसत नाहीये. आपला टेबल तर बघतो आहे ना? हे काय समोर आहे टेबल? हाय महेश. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. सॉरी मैं महेश नहीं हूँ. एक तर तुम्ही आमच्या टेबलावर बसलात आणि तुम्ही महेशही नाहीयेत. काय फरक पडतो? तुम्ही महेश असाल की सुरेश? क्या बदतमीजी है ये. अरे हो भाईसाहेब काय भानगड चाललंय? जरा देखिए इन्हें. तमीज ही नहीं है. चल ग ताई आपण इकडून जाऊया. अरे हो जानेमन जरा आमच्या बरोबर तरी बसा. मॅडम काय झालं? हा टेबल आम्ही रिझर्व केला होता. तुम इन जैसे लोगों को यहाँ आने क्यों देते हो? हम जैसे सभ्य लोग कहाँ जाएंगे? सभ्य? तुमच्यापैकी कोण सभ्य आहे? या तुमच्या बायका नाहीत आमच्यासारख्या बायका सांगू शकतात. तुम्ही सर्वजण स्वतःला समाजाचे ठेकेदार समजता ना? मग रोज रात्री आमच्यासारख्या बायकांच्या कुशीत येऊन कशाला पडतात? ही सभ्यपणाची भाषा तुमच्या तोंडात शोभत नाही. या चेहऱ्यावरती कोटी चढवी
काय म्हणालात? वो टैक्सी वाला आपको क्या क्या बोल रहा था? बोला बोला. मागच्या 3 तासापासून तुम्ही आम्हाला हेच विचारताय की टॅक्सीवाला आम्हाला काय म्हणाला. अरे मैडम, आप लोग खाम खा नाराज होती. उस वक्त मैं और शिंदे अगर टाइम पर नहीं पहुंचे होते ना, तो न जाने वो टैक्सी वाला आपका क्या क्या हाल कर देता. तिथे जे हाल झाले असते ना ते जाऊ द्या. इथे काय हाल चाललेत ना ते आम्हाला कळत नाही. तुम्हाला माझ्यात आणि त्या टॅक्सी ड्रायव्हर मध्ये काहीच फरक कळत नाही काय? फक्त वर्दीच वेगळी आहे पण नियत तर तीच आहे ना. चल ताई आपण इथून जाऊया. अरे अरे माझे राणी, कुठे जाताय तुम्ही? जरा थांबा. मला सोडून कुठे चालली सा? अरे, काय? बसा. बोला. आम्हाला एका केस बद्दल तुमच्याशी बोलायचंय. कोणती केस? आमच्यावर बलात्कार झालाय. काय? हो. कोण आहे तुझी? इन्स्पेक्टर शिंदे आणि इन्स्पेक्टर कुलकर्णी. यू मेन टू से पोलीस इन्स्पेक्टर? ज्या लोकांना आपल्या रक्षणासाठी ठेवलंय त्याच लोकांनी जर असं केलं तर आम्ही जगायचं तरी कसं? मी ह्या संधीच्या शोधात होते. बरं झालं. तुमच्यासारख्या बहादूर मुलींची केस मी जरूर घेईन. काही काळजी करू नका. तुम्ही दोघी घाबरणार तर नाहीत ना? नाही. गुड. तुमचं नाव काय? मी सोनिया आणि मी नताशा. तुमच्या वडिलांचं नाव? अरे बसा बसा, घाबरू नका. ही जस्ट कोर्ट फॉर्मॅलिटीज पुरी करायची म्हणून विचारलं. वडिलांचं नाव? आम्हाला आमच्या आई वडिलांचं नाव नाही माहिती. काही हरकत नाही. तुम्ही दोघी राहता कुठे? इथे जवळ लोखंडवाला मध्ये. ओके ओके. काय करता तुम्ही दोघी? मी विचारलं काय करता तुम्ही दोघी? आम्ही कॉल गर्ल्स आहोत. काय हिंमत कशी झाली तुमची इथे यायची? तुम्ही तर सांगितलं की तुमच्यावर बलात्कार झालाय. अरे हा तर तुमचा धंदा आहे. पोलिसांना बदनाम करता. तुमच्यासारख्या मुलींनी हा धंदा करण्यापेक्षा आत्महत्या करावी. चालता का इथून? पण आय सेड गेट आउट फ्रॉम माय ऑफिस. तुम्ही तर सांगितलं की तुमच्यावर बलात्कार झालाय. अरे हा तर तुमचा धंदा आहे. पोलिसांना बदनाम करता. तुम्ही तर सांगितलं की तुमच्यावर बलात्कार झालाय. चालता का इथून? आय सेड गेट आउट फ्रॉम माय ऑफिस. तुम्ही तर सांगितलं की तुमच्यावर बलात्कार झालाय. तुम्ही तर सांगितलं की तुमच्यावर बलात्कार झालाय. तुम्ही तर सांगितलं की तुमच्यावर बलात्कार झालाय. तुमच्यासारख्या मुलींनी हा धंदा करण्यापेक्षा आत्महत्या करावी. हे काय करतेस? मरायचंय तुला? होय ताई, मला मरायचं आहे. असं लाचारासारखं जगण्यापेक्षा तर मेलेलं बरं. अगं पण हे तुला लाचारासारखं का वाटतंय? तुला चांगलंच ठाऊक आहे काय झालं ते. हे बघ अगं, हे काय आपल्याला नवीन नाहीये. लोक आपल्याला कुठल्याही नावाने हाक मारू शकतात. अगं लोक आपल्याला कॉलगर्ल म्हणूनच ओळखतात. हा आपला धंदाच आहे ना. करताय आता मला हे सहन होत नाही. अगं मरणं खूप सोपं असतं ग, पण जगणं खूप कठीण आहे. जर हे सगळं सहन होत नसेल तर आपण हा धंदा सोडून देऊ. पण आत्महत्या करणं हा पळकुटेपणा आहे ग. ठीक आहे, आजपासून हा धंदा बंद. मी काही करेन पण हा धंदा करणार नाही. मला इज्जतीने जगायचंय. मी सुद्धा ह्या दिवसाची वाट पाहत होते ग.
कुठे निघालीस? कुठेही. इथून खूप दूर. पुढे काय करायचं ठरवलंय? पैसे तर भरपूर आहेत, पण तरी सुद्धा छोटी मोठी नोकरी शोधेन. नंतर नंतर एका अशा व्यक्तीला शोधेन जो फक्त माझ्यावर प्रेम करेल, आणि तशी व्यक्ती मिळालीच तर त्याच्याशी लग्न करेन. नंतर त्यानंतर जीवनभर त्याची पूजा करेन. देवाची करते त्याहून अधिक त्याची पूजा करेन. त्याच्या मुलाची आई होईल, आणि ते मूल मला स्त्रीत्वाची जाणीव करून देईल. नंतर नंतर बोल. नंतर 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 मला जाणून घ्यायचंय की तू किती स्वप्न पाहू शकतेस. पण एक लक्षात ठेव, स्वप्न कधी खरी होऊ शकत नाहीत नताशा. तुला माहित आहे त्यानंतर काय होईल? तुझ्या जीवनातील कडवं सत्य तुझ्या समोर येऊन उभं राहील आणि तुझ्या सुखी संसारात आग लावेल. तुला माहित आहे काय होईल? तुला माहित आहे काय होईल? तो तुला आपल्या आयुष्यातून कचऱ्यासारखे काढून फेकून देईल. नंतर तू त्या जगात जगू शकणार नाहीस, आणि ते लहान जीव तुला मरूही देणार नाही. नंतर काय करशील? बोल. तुला परत या नरकातच यावं लागेल ना? नाही, कधीच नाही. मी लग्नाआधी माझ्या पतीला सारं काही सांगून टाकेन, आणि त्यानंतरही त्यांनी माझ्याशी लग्न केलं तर ते माझ्या जीवनातील सर्वात मोठं यश असेल. हा, मी ह्याच दिवसाची वाट पाहत होते. मला वचन दे, मला वचन दे तू. हो ताई. चल, मग मी सुद्धा तुझ्याबरोबर येईन. खरंच? हो. मला खात्री होती तू मला एकटीला जाऊ देणार नाहीस. आपण सख्या बहिणी नसलो तरी एकमेकींचा आधार आहोत. ताई. तुम्ही? आम्ही इकडनं जातोय. कुठे? काय माहित, हे जीवन आम्हाला कुठे घेऊन जाते. मला समजतंय. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा ही वेळ येतेच, तेव्हा तो आपल्या आयुष्याला नवीन वळण देऊ इच्छितो. एनिवे, बेस्ट ऑफ लक. आम्ही कुठेही राहिलो तरी तिथे तुझी आठवण आम्हाला नेहमी येत राहील. तुमच्याबद्दल कोणी जर विचारलं तर काय सांगू? सांग, नताशा आणि सोनिया दोघीही मेल्या. तक दिन 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 तक दिन 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 तक दिन 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 ता ता तक दिन 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 तक दिन 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 तक दिन 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 ता ता तक दिन 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 ता ता दिन दिन ता ता तक दिन तक दिन तक दिन तक दिन 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 ता ता दिन दिन ता ता दिन दिन ता ता. बरं आहे, मी येतो. अरे अजय, आज गॅरेज मधून लवकर आलास? जेवण वाढू का? नाही, मला भूक नाहीये. आई, मला सांग, या कोमलचं नाचणं तू बंद नाही का करू शकत? अरे तू बघतोयस ना ती किती मेहनत घेते ती. तू बघच, एक दिवस ती खूप मोठी फिल्म स्टार होणार आहे. ज्या मुली चित्रपटात काम करतात ना, त्या मुली आपलं स्वतःचं घर उभ्या आयुष्यात कधीच उभं करू शकत नाहीत. का उभं करू शकत नाहीये? आई, तुला कसं का सांगू? नाही नाही, मला सांग, जर मी अशा कुठल्या मुलीशी लग्न केलं तर त्या मुलीला सून म्हणून स्वीकारणार आहेस का तू? सांग ना मला. दादा, पाणी. दादा, ही एक कला आहे. मला माहित आहे, कला हेच माझं जीवन आहे. कोमल, कोमल, हा रस्ता मुलींना फक्त विनाशाकडे घेऊन जातो, लक्षात ठेव. हा रस्ता कुठून येतो आणि कुठे जातो मला माहित आहे. एक दिवस मी खूप मोठी कलाकार बनेन. कोमल, एक दिवस खूप पश्चाताप करशील तू.
आपल्याला मुंबईच्या फ्लॅटचं लाईट बिल आणि सोसायटी बिल भरायचंय, लक्षात ठेवा. ताई, आता मला त्या फ्लॅटची ना घृणा वाटते. मी त्या फ्लॅटमध्ये जाणार नाही. तू विकत का नाहीस? कधी पैशाची गरज लागली तर टाकू विकून. पण ताई, आपल्याला नोकरी कोण देणार? आपल्याला तर काहीच येत नाही. गंगू तारुण्य तुझं बेफाम जसा इश्काचा. अरे हा हा आय एम सॉरी. नितीन, हा? कोण होती रे ती मुलगी? ती तुझ्या शेजारच्या फ्लॅट मध्ये राहायला आली. अच्छा. हा. पण स्टेट एजंटचं काम असं असतं नाही नाही की- नाही, एक मिनिट, मला सांग कुठून आली आहे ती? माहित नाही, कुठल्या दुसऱ्या शहरातून आलेली आहे. पण मोठी घरंदाज वाटतं एकंदरीत. हम्म. चल येतो मी. नाही नाही नाही, एवढ्या लवकर नाही होऊ शकत साहेब. हे बघा, आता प्रत्येक गोष्टीला हो थोडासा वेळ लागणारच. बरं, आता मी जरा मीटिंग मध्ये आहे, तुम्हाला नंतर फोन करतो. ओके ओके, बाय. हा, नाव काय तुमचं? सोनिया. शॉर्ट हँड येतं? नाही. नाही. गुड. टायपिंग? नाही येत. व्हेरी गुड. फायलिंग? नाही येत. तुम्हाला काहीच येत नाही? फॅन्टॅस्टिक. मग तुम्ही इंटरव्ह्यूला कशा काय आलात? बसा 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 बसा. हे बघा, हा जॉब तुम्हाला मिळू शकतो एका अटीवर. काय झालं? माझं वाक्य अजून पूर्ण झालेलं नाहीये. बस, ऑफिस संपल्यानंतर तुम्हाला शॉर्ट हँड आणि टायपिंगचा कोर्स करावा लागेल. ओके सर. ट्रेनिंगचे पैसे मी देईन, पण मेहनत तुम्हाला करावी लागेल. ओके सर. मला असं नेहमी वाटतं की चांगल्या घरातली मुलगी केवळ बेकारीमुळे कुठल्याही चुकीच्या रस्त्यावर नाही गेली पाहिजे. तुमचं नाव काय सांगितलं? सोनिया. सोनिया. चांगलं नाव आहे. तुम्ही उद्यापासून आमचं ऑफिस जॉईन करू शकता. थँक्यू सर. ओके. काय हवंय? तुमच्याकडे जॉबची वेकन्सी आहे का? हा, नोकरी. हो हो, ये ना ये ना, ये बैठ. अरे वा वा वा, खूप छान आला. कधी काही विकलंयस का? म्हणजे म्हणजे कधी सेक्स गर्लचं काम केलंय का? तुम्हाला म्हणायचं काय? माझ्या सांगण्याचा अर्थ असा आहे, सेल्स गर्लचं काम केलंय कधी? हो. पहिली पुस्तकं विकली, मग खेळणी, मग कपडे, मग बस 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 बस. हम्म. अरे देवा, मला अशीच मुलगी हवी होती. हम्म. तुझी नोकरी पक्की, हम्म. पण हे बघ, इथे कॉम्पिटिशन खूप आहे आणि तुला एकदा ट्रायल द्यावी लागेल. पण माझा पगार किती असेल? पगार पहिल्या महिन्यात 5,000 रुपये, पण हळूहळू वाढत जाणार. आणि हे बघ, रविवारीही ऑफिस उघडं राहील. आणि हे बघ, रविवारीही ऑफिस उघडं राहील. खरंच जगात चांगली माणसं देखील आहेत. जसे माझे सर मिस्टर देशपांडे. मी त्यांना सगळं खरं खरं सांगितलं की मला काहीच येत नाही, तरी सुद्धा त्यांनी मला नोकरीवर ठेवलं. आणि मी थापांवर थापा मारत गेले, थापांवर थापा मारत गेले, पण तरीही मला नोकरी मिळाली. तू खरं सांगितलं असतंस तर आणखी इज्जत मिळाली असती. नाही रे बाबा,
हे खरं वगैरे बोलणं मला नाही जमत. अगं पण ज्या रस्त्यावरून चालायचं आपण ठरवलंय तिकडे खरेपणाची ताकदच आपल्याला साथ देईल. जाऊ दे, तुला पगार किती आहे? पगार फक्त 5,000 रुपये महिना. ताई, 5,000 रुपये एका रात्रीचे, आणि कुठे 5,000 रुपये महिना. ताई, मला माफ कर. चूक माझीच होती. मला माहिती आहे कधी कधी मी काही बडबडून जाते. मला माफ कर प्लीज. नताशा, तुला तो दिवस आठवतो? मला आजही आठवतो, जेव्हा राजा तुला फसवून नोकरीसाठी इथे घेऊन आला होता आणि त्या नीच माणसाने तुझं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलं. त्याच्याशी भांडून मी तुला इथे घेऊन आले. तुझ्यावर बहिणीपेक्षाही जास्त प्रेम केलं. तुला ते आता लक्षात नाहीये. कदाचित तुला ते लक्षात ठेवायचंही नाही. तुला ते उन्हाळ आयुष्य जगायचंय. अगं पण एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी तुला ते विसरावं लागेल. बस 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 बस. गुड. थँक्यू सर. व्हेरी गुड. घे. अरे सोनिया, 7 वाजलेत. अजून तो घरी गेली नाही? बस एवढंच काम बाकी आहे. ओके, लवकर निघ. ठीक आहे सर. खूपच खुशीत दिसतेस. तुला माहिती आहे ताई? हा, तो अजय आहे ना, त्याने आज मला घरापर्यंत लिफ्ट दिली स्वतःच्या मोटर बाईकवर. घट्ट धरून ठेव, नाहीतर पडशील, असं म्हणाला तो. खरं सांगू ताई, माझं काळीज ना जोर जोरात धडकायला लागलं. मी चक्क लाजत होते ताई. एक सांगू ताई, मारणार तर नाहीस ना? नाही मारणार. आजपर्यंत मला कित्येक पुरुषांनी स्पर्श केले, पण अशी जाणीव कधीच झाली नाही जी अजयच्या स्पर्शाने झाली. त्याचा स्पर्श मला एक वेगळीच अनुभूती देऊन गेला. मला मला असं वाटलं ताई, आज तुझ्यामधली स्त्री जागी झाली. होय ताई, होय. मला वाटतंय की तुझं अजयवर प्रेम बसलंय. हॅलो, सोनिया, मी देशपांडे बोलतोय. येस सर. कपाटात ठेवलेली जी फाईल आहे ना, ती तुझ्याकडे दिली होती. कुठली? शर्माजींची फाईल. ती घेऊन घरी ये. ठीक आहे सर. ठीक आहे सर. ये सोनिया, ये ठेव, फाईल ठेव. बस. नको सर, मी निघते. अगं बस ग. सर, नताशा माझी वाट बघत असेल. अगं बस ग.
आता फक्त 3 वाजलेत. हे बघ, आणि आपलं ऑफिस 5 वाजता बंद होतं. तू 2 तास बसू शकतेस. बस 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 प्लीज. डॅडी अरे ये ही आहे माझी मुलगी नेहा. ही आहे सोनिया. ही नेहमी बोर्डिंग मध्ये असते. शनिवार रविवारी माझ्याकडे असते. तुमचं नाव सोनिया आहे ना? माझ्या मम्मीचं नाव पण सोनिया होतं. तिच्या लहानपणीच हिची आई गेली. आता ही बोर्डिंग स्कूल मध्ये शिकते. जेव्हा माझी मम्मी येईल ना, तेव्हा मी माझ्या मम्मी बरोबर राहीन. ये इथे. जा. थँक्यू सर. सोनिया, पुढच्या शनिवारी तू माझ्या घरी कॉफी घ्यायला येशील? पुढचा शनिवार खूप दूर आहे. इतक्या दूरचा विचार करू नये. माझ्यासाठी नको येऊ, नेहासाठी. तिला आईची खूप कमी वाटते. प्लीज. ठीक आहे. थँक्स. बाय बाय. बाय बाय. अशी काय बघतेस? काय विचारायचंय? मला घरी कोणी सोडलं? माझे बॉस मिस्टर देशपांडे खूप चांगले माणूस आहेत. त्यांची पत्नी वारली आहे. एक छोटी मुलगी आहे. आणि पुढच्या शनिवारी त्यांनी मला घरी चहा प्यायला बोलवलं. अजून काय विचारायचंय? हो, पण काय तीर मारलायस ग ताई? हा, शेवटी वयाचा प्रश्नही आहेच. नाही, मला ना कुणाला निशाणा बनवायचंय, ना मला निशाणा व्हायचंय. ते माझ्या जवळ येण्यापूर्वी मला त्यांच्या आयुष्यातून दूर निघून जायचे. तू वेडी आहेस का ताई? म्हणजे अशी चांगली माणसं रोज रोज थोडी भेटतात. ज्यावेळी त्यांना खरं काय ते कळेल ना, तेव्हा ते माझ्या सावलीपासूनही पळून जातील. सोनिया, आतमध्ये ये. या राजीनाम्याचा अर्थ काय? मी इथे नोकरी नाही करू शकत सर. का? काय झालं? दिस इज माय पर्सनल प्रॉब्लेम. पर्सनल प्रॉब्लेम. ठीक आहे, हा तुझा पर्सनल प्रॉब्लेम आहे. मी नाही विचारणार तुला. पण नवीन सेक्रेटरी येईपर्यंत तुला इथे नोकरी करावीच लागणार. कमीत कमी 1 महिन्याची नोटीस तर द्यायची ना.
सोडून दिली. का? अगं, स्त्रीला काही इज्जतच नाहीये. तुला माहितीये, काही मुलं ऑफिसात आली आणि मला खूप त्रास द्यायला लागले. एक तर बरं झालं अजय वेळेवर आला आणि त्यांनी त्याची खूप धुलाई केली. ताई, अरे कोमल, ये बस. ताई, आज रात्री माझा पहिला डान्स शो आहे. बिल्डिंग मधले सर्वजण येणार आहेत. अभिनंदन कोमल. पण या यशाचं श्रेय कोणाला जाणार? माझ्या गुरुजींना. त्यांचे एक मित्र आहेत जे मुंबईचे खूप मोठे संगीतकार आहेत, मिस्टर आनंद. ते आज इथे शो करण्यासाठी आले आहेत. तुम्ही त्यांना ओळखता का? नाही नाही, त्यांचं नाव ऐकलं आहे. असंही ऐकलं आहे की ते खूप चांगले संगीतकार आहेत. हो, मी त्यांच्या शो मध्ये डान्स करते आहे. माझी रेसलची वेळ झाली आहे. निघू मी? ओके, बरं येते. हा, तुम्ही या जरूर. बाय. ताई, आपण तिथे जायचं नाही. पण का? अगं, आनंद आपला मित्र आहे. आपल्याला पाहून त्याला किती बरं वाटेल. पण जर आनंदनी कोमलला सारं काही सांगितलं तर? आई, हं? हे काय? ही कुठे जायची तयारी आहे? मुंबईला. मुंबईला? हं. अगं आई, कोमल अजून खूप लहान आहे ग. का तिचं आयुष्य असं उद्ध्वस्त करायला निघाली आहेस तू? अरे बेटा, मी या संधीची वाट पाहत होते. आनंदजी बरोबर काम करून माझ्या मुलीने खूपच नाव कमावलं आहे. कोमल, कोमल अगं बच्चा, अगं मी तुझा भाऊ आहे ग. कुणी दुश्मन नाहीये. कमीत कमी तू तरी मला समजून घे. दादा, आता फक्त मुंबईला पोहोचण्याचाच अवकाश आहे. तू बघत, मी एकाच रात्री स्टार होईल. म्हणजे तुम्ही दोघींनी मुंबईला जाण्याचं नक्की केलंय? होय. म्हणजे तुमचा मुंबईला जाण्याचा निर्णय पक्का आहे? हं. ठीक आहे, माझाही निर्णय आहे. यापुढे मी तुझा मुलगा नाही, नाही मी तुझा भाऊ आहे. आपल्यामध्ये असलेलं सगळं नातं संपलंय यापुढे. अरे, नमस्कार. ऐका, मी पाटेकर आहे. ऐकताय ना? मुझको देशपांडे साहब से मिलना है, आत्ता आणि ताबडतोब. येस सर, तुम्ही बसा. आणि 1 मिनिट, त्याला सांगा मला उशीर होतोय, समजलं? ठीक आहे. सर, तुम्हाला भेटायला कोणीतरी पाटेकर साहेब आले. पाटेकर? ठीक आहे, पाठवून देता. ओके. तुम्हाला सरांनी बोलवले. ऐका, मला वाटतं मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. इथे सर. इथे नाही नाही, इथे नाही, दुसरीकडे कुठेतरी. काय कळत नाही नक्की, पण इथे नक्कीच नाही. हॅलो, बसा. कसे आहात? फर्स्ट क्लास. तुम्ही कसे आहात?
नताशा, तू कुठे चालली? ताई, मी अजयला भेटायला चालले. मी त्याच्यासाठी जेवण बनवलंय. ठीक आहे, थँक्यू. अगं बैस की, बस ना. वा, तुझ्या हातचं जेवण खूप बरं वाटलं. खूप छान बनवतेस तू. बाय द वे, कुठे शिकलीस तू हे बनवायला? माझ्या आईकडून. कुठे राहते, कुठे तुझी आई? लखनौला. अच्छा. माझ्या वडिलांची मोठी फॅक्टरी आहे. अरे, मग तू ते सर्व सोडून इथं का नोकरी करतेस? मला माझ्या पायावर उभं राहायचंय म्हणून. माझ्या मते मुलींची खरी जागा ही त्यांच्या घरीच असते. पण फार जुने विचार झाले नाही? नाही, असतीलही कदाचित, पण मला तेच आवडतं. शेवटी जुनं ते सोनंच ना. कवेत मजला थोडस प्रेम करणा, स्पर्शून हळूच म्हणाला थोडस प्रेम करणा. घेऊन ग कवेत मजला थोडस प्रेम करणा, स्पर्शून हळूच म्हणाला थोडस प्रेम करणा. म्हणाला थोडस प्रेम करना. कलिकांना सांगती फुलांच्या ओळी काने, साध निसर्गाची ऐकण तू राणी. हो कलिकांना सांगती फुलांच्या ओळी काने, साध निसर्गाची ऐकण तू राणी. सार ठेवून बाजूला थोडं प्रेम करना, घेऊन ग कवेत मजला थोडस प्रेम करना. जपले आपण हे नाते. हो प्रीतीचे वैरी आहे जग सारे, युगायुगांचे जपले आपण हे नाते. काया
मग शंका थोडस प्रेम करना घेऊन ग कवित मजला थोडस प्रेम करना स्पर्शून हळूच मनाला थोडस प्रेम करना काय झालं ग ताई, तू अजून झोपली नाही? झोपच येत नाही. तू लाईट ऑफ करून झोपून जा. ठीक आहे. ताई, अजयला माझ्याशी लग्न करायचंय. लग्न? तू त्याला सांगितलं नाहीस की तू एक कॉल गेलास? स्टॉप इट ताई, स्टॉप इट. यू स्टॉप इट. ज्याच्यावर प्रेम करतेस त्यालाच अंधारात ठेवलंस. एक दिवस त्याला अंधारात ठेवून गमून बसशील. नाही ताई, मी अजयवर खूप प्रेम करते ग. मला त्याला गमवायचं नाही ताई, मला त्याला गमवायचं नाही. त्याला गमवायचं नाहीये? मग आयुष्यात हरण्याची तयारी ठेव. तुला माहित आहे, मी तुला सांगितलं होतं, कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या तरी व्यक्तीच्या रूपात आपला भूतकाळ आपल्या समोर येईल. आणि तसंच झालं. त्यांनी मिस्टर देशपांडेला सगळं सांगितलं. मला आता माझीच लाज वाटायला लागली आहे. मला ते नाही राहायचंय, मला ते नाही राहायचं आहे. तू मला सोडून जाणार? हे बघ, तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. मला माहित आहे अजय मला खूप प्रेम करतो आणि तो माझा भूतकाळ ऐकल्यावर सुद्धा मला विसरून जाईल. मला माफ करेल तो, मला माहित आहे. मी त्याला सगळं सांगून देईन. अगं, आयुष्यात तुला सुख मिळालं ना तर सगळ्यात जास्त आनंद मलाच होईल. मी देवाजवळ प्रार्थना करेन तुला तुझा अजय नक्की मिळू दे. ताई, आई, नताशा सत्याच्या मार्गावरून निघाले. तिची रक्षा कर. तिच्या मार्गात जितके दुःख दिलेत ते सर्व तिने भोगलेत. आता ती एक नवीन आयुष्य सुरू करायला निघाले. तिला तिचं प्रेम मिळायला हवं. तिला खूप खूप सुख दे आई. तुम्ही मला बोलवलं सर? हा, काल मला तू न सांगताच घरी निघून गेलीस. मी कारण विचारू शकतो? नका विचारू सर. मी आता इथे काम नाही करू शकत. ठीक आहे, तुला नोकरी सोडायची आहे ना, दे सोडून. पण इतक्या सहजपणे माझ्या आयुष्यातून कशी काय निघून जाणारस तू? हे सगळं माहिती असेल तर तुम्ही मला थांबवताय. काय सगळं माहित? काय? का पाटेकरांनी तुम्हाला काहीच सांगितलं नाही? आता हा पाटेकर मध्येच कुठून आला? त्याचं आणि माझं बिझनेस रिलेशन आहे. बस तो कामासाठी येतो, मला भेटतो आणि निघून जातो. संपलं. ते जाऊ दे. सोनिया, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. माझ्याशी लग्न करशील? माझी मुलगी तुझ्यामध्ये तिच्या आईचं प्रतिबिंब शोधते. नाही सर, हे अशक्य आहे. अगं पण का? माझं लग्न झालंय म्हणून? मला एक छोटी मुलगी आहे म्हणून? का माझं वय जास्त आहे म्हणून? सांग ना का? नाही सर, कमी तुमच्यात नाही, कमी माझ्यात आहे. आणि मला असं वाटतंय की तुम्ही माझ्याबद्दल सगळं जाणून घ्यावं. हे बघ सोनिया, तुझ्या भूतकाळाबद्दल मला काहीही इंटरेस्ट नाही. मी फक्त विचार करतो तुझ्या आणि माझ्या भविष्याचा. पण मला माझ्या मनावरील भार तरी हलका करू द्या. ठीक आहे, तुला जे सांगायचंय ते सांग. मला नाही माहित मी कुठून आले ते. माझी आई कोण आहे, माझे बाबा कोण आहेत, मला नाही माहित.
जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून मी एका अनाथ आश्रमामध्ये होते. तिथेच मी लहानाची मोठी झाले. तुझ्या चंद्रासारख्या चेहऱ्याचं चुंबन घेतोय. लग्न अगोदर हे चांगलं नाही. मी तुझी किती आतुरतेनं वाट पाहत होतो. आधी लग्न होऊ द्या, मग ठीक आहे. अरे डार्लिंग, उद्या सकाळी कोर्टात आपलं लग्न होणारच आहे. जर 12 तास आधी मधुचंद्र साजरा केला तर काय हरकत आहे? आधीच आश्रमातून पळून मी खूप मोठे पाप केलंय आणि हे दुसरं पाप नाही. डार्लिंग, मी तर तुझी परीक्षा पाहत होतो. मुलगी असावी तर अशी धडाकेबाज हिंदुस्थानी नारी. चल आपण एक काम करूया, तू पटकन तयार हो, आपण बाहेर जेवायला जाऊया. ठीक आहे, मी आले. आज तर मधुचंद्र साजरा करणार. राजा, मी तयार आहे. हाय, स्वर्ग जर पृथ्वीवर असेल तर तो इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे. अगं तू सॉफ्ट ड्रिंक विसरलीस. चालूया? हो. मी तुला कधीच माफ करणार नाही. तू माझं आयुष्य बरबाद केलंयस. अगं अगं सोनिया, असं काय करतेस? नाही. उद्या आपलं लग्न नाही. होणार आहे. नाही, तू फक्त आओ. बोल. तू माझं आयुष्य सोनिया, बरबाद अगं तू केलंयस. लक्षात घे. सर नमस्कार. सर नमस्कार. क्या हो रहा है यहाँ पर? काय रे साहेब? कोण आहे? अब साहेब माझी बायको आहे ती. बेवकूफ समजता है मेरे को? नाही साहेब, नाही. 360 में अंदर कर दूं क्या तेरे को? साहेब, नाही नाही साहेब. साहेब तुम्हाला जे पाहिजे ते घ्या साहेब, मला जाऊ द्या. असं म्हणतो काय? हो साहेब, बोल. चल चल फुट यहाँ से. हो साहेब. काय म्हणालीस तू? कॉल गर्ल? तुला या शब्दाचा अर्थ समजतो नताशा? तू माझ्याशी भंकस करत नाहीयेस ना? हे बघ नताशा, प्लीज बोल नताशा, बोल. काय झालंय बोल. मी एक कॉलगर्ल होते, पण मी पूर्णपणे बदलली आता. माझ्यावर विश्वास ठेव अजय. आता मी ती नताशा नाहीये. किती सहजपणे बोलून गेलीस का तू. माझ्यावर विश्वास ठेव. नताशा, तुला माहितीये माझी आई माझ्या बहिणीला एक फिल्म ऍक्ट्रेस बनवणार होती, जे मला अजिबात मंजूर नव्हतं. आणि फक्त त्यासाठी ती त्यांच्याशी माझं नातं अगदी कायमचं मोडलं होतं. आणि तू कोण आहेस का तू? एक साधी कॉल गर्ल? का वागलीस तू माझ्याशी असं? का फसवलंस मला? बोल नताशा, बोल. मला माफ कर अजय. मला माफ कर प्लीज. मला माफ कर. मला माफ कर प्लीज. मला माफ कर. तुला माफ करू? तुला? अगं तू तर माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि तुला मी माफ करू? अजय, 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 तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. तूच माझं जीवन आहे अजय. मला सोडून
सोडून जाऊ नको. तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही अजय. नाही जगू शकणार. नाही. काय झालं नताशा? काय म्हणाला अजय? लोकांनी ठोकर मारायची सवय झाली आपल्याला. चल झोपूया. नताशा, मी हे सगळं विसरून गेली. तू पण आता हे सगळं विसर. नताशा, आता आपल्याला सगळं हे विसरायला पाहिजे. हॅलो राजा. कोण बोलतोय? सोनिया बोलते. सोनिया डार्लिंग, कुठे होतीस इतके दिवस? बऱ्याच दिवसांनी राजाची आठवण झाली. चल जाऊ दे, आज फ्री आहेस ना? हो, फ्री आहे मी. फ्री आहे मी. व्हेरी गुड. तर तू असं कर, आज संध्याकाळी 5 वाजता तुला घ्यायला गाडी पाठवतो. तू माझ्या घरी ये. काय हा? होय ते. सोनिया, मम्मी मम्मी, आम्हाला सोडून तू कुठे गेली होतीस? बोल ना मम्मी, कुठे गेली होतीस?